नमस्ते मित्रांनो. तर आजची आपली कविता आहे कडाक्याची थंडी वाजू लागली. कवितेला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्वातीच मराठी कविता या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कवितेचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर आता आपण कवितेला सुरुवात करूया. कवितेला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना सांगावंसं वाटतं की कडाक्याची थंडी वाजू लागली हा टॉपिक निवडण्यामागचं कारण काय. सध्या थंडीचे दिवस आहेत, सगळ्यांची हुडहुड चालू आहे. थंडीमुळे सगळ्यांचे हातपाय थंड पडले असतील. तर हा अनुभव घेऊन मलासुद्धा वाटलं की या विषयावर आपण कविता करावी, त्यामुळे मी हा विषय निवडला आहे. तर आजची आपली कविता आहे कडाक्याची थंडी वाजू लागली. तर आता आपण कवितेला सुरुवात करूया. हिवाळा ऋतूस बहर आला, हिवाळा ऋतूस बहर आला, डिसेंबर महिना चालू झाला. हिवाळा ऋतूस बहर आला, डिसेंबर महिना चालू झाला. घरोघरी आल्याचा चहा वाफाळू लागला. सूर्य उबदार किरणे घेऊन आला. वाताने जोर धरला, थंडीने रोग पसरला. अंगात कणक भरली, दिवस छोटा रात्र मोठी भासू लागली. कडाक्याची थंडी वाजू लागली. पहाटे पक्ष्यांची किलबिलाट कानी ऐकू आली, पहाटे पक्ष्यांची किलबिलाट कानी ऐकू आली. गारव्यानं वातावरणात धुकं जमू लागली. बाल आबाल वृद्ध थरथर कापू लागली. उभेकरिता शेकोटी पेटू लागली. कडाक्याची थंडी वाजू लागली. बोरे आवळ्यांची बाजारात आवक वाढू लागली, बोरे आवळ्यांची बाजारात आवक वाढू लागली. गृहिणींना डिंकाचे लाडू बनविण्याची घाई झाली. धुणे भांडी करताना हात थंडगार पडू लागली. कडाक्याची थंडी वाजू लागली, कडाक्याची थंडी वाजू लागली. हाताने विणलेल्या उबदार लोकरीची चाहूल लागली, हाताने विणलेल्या उबदार लोकरीची चाहूल लागली. उबदार हिवाळी कपड्यांची कमी भासू लागली. स्वेटर टोपी मोजांच्या खरेदीकरता तिबेटियांकडेही गर्दी वाढू लागली. दुडूदुड धावणारी तान्हुली स्वेटर टोपी मोजात पॅक होऊन बसली. कडाक्याची थंडी वाजू लागली, कडाक्याची थंडी वाजू लागली. धन्यवाद.